पण आता लग्नाच्या योगाला काय झालं, लग्न जमत नव्हतं, स्थळ येणं बंद झाली कारण वहिनी घेऊन गेलं. पण आमच्या मामाने जरा जास्त डोकं लावलं. मामा इकडे उलतं. हे माझे मामा बरं का. मामांनी डोकं लावलं. मामा म्हणले ताडे काळजी करू नको, तुझं लग्न मी लावून देतो, नवरदेव सुद्धा मीच घेऊन येतो. मग नवरदेव आपल्या गावातलं बरं का, नवरी तेवढी आळंदीची बरं का. आणि या ठिकाणी तसं पाहिलं तर माझं लग्न तसं मागच्या महिन्यात पण जमलं होतं बरं का. जमलं होतं, लग्नाला उभी पण राहिली होती. पण घोटाळा असा झाला बरं का, आमच्या मामांनी ब्राह्मण काका कर्नाटकचा बोलवलं बरं का. आता त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकाने ते त्यांच्या भाषेत मंगलाष्टका सुरू केली. मावशी माझा नवरदेवच पळून गेला वय, इकडे येऊन लपला असं मला समजले. एक 4-5 हाका मारून पाहते, नवरदेव आला तर ठीक, नाही तर यातलाच एखादा कवळा बघून करते. ऋतिक, ए ऋतिक, दिसतं का कुठं पाठीमाग? ऋतिक चल, नाही तू उपाध्यक्षासोबत लग्न करीत असते बघ. चला नवरदेवाचे मामा, नवरदेवाला घेऊन लग्न मंडपामध्ये यायचं आहे. नवरदेवाचे मामा डाळी 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 लगीन. हो हो, ही झाली आताची डीजे एंट्री. आता पारंपरिक पद्धतीने एंट्री. नवरदेव जा माग, परत सावकाश यायचं खाली बघत बरं काय को असं सांगत असं. अहे बहारो फूल बरसाओ, मेरा महबूब आया, मेरा बेवकूफ आया. चल चल चल. होय साधारणतः लक्ष, साधारणतः आपलं वय काय? माझं 35 फक्त. माझं का 45. कशाला थोड्यासाठी लग्न करतोय? चला लग्नाला या ठिकाणी सुरुवात करायची आहे बरं का. या ठिकाणी वराड एवढं जमलेलं आहे बरं का. थोडं पलीकडे सर चिकटू नका, थांबा, लग्न नाही झालं, लग्न आणखीन झालेलं. एवढं वराड जमलेलं आहे बरं का. कळायला मार्ग नाही, नवरदेवाकडून कोण आलं आणि नवरीकडून कोण कोण आलं. एकदा नवरदेवाकडून कोण कोण आलं हात वर करा. नवरदेवाकडची मंडळी 1 2 3 3.5 4.5 60च्या पुढे अर्धे. का हो तुम्ही का पाकिस्तान आले का काय? 4-5 माणसं कशी आणलीत. आता नवरीकडचा वरड हातवर करा. पहा याला म्हणायचं लाडक्या बहिणी. काय काय लाडक्या बहिणीने 2-2 हातवर केली तेव्हा त्यांना वाटलं जेवायला 2 ताटं भेटतात का काय. पण असं काही नाही बरं का. लग्न म्हटल्याच्या नंतर आनंदाचा माहोल असतो बरं का. आणि या आनंदाच्या माहोलामध्ये काही माणसं फार महत्त्वाचे असतात बरं का. जसं की नवरदेव आणि नवरीचे मामा, दोन्ही मामांचा या ठिकाणी परिचय होणं फार गरजेचं आहे. नवरदेव तुम्ही मागं सारखा, तुम्ही रिवर्स गिअर टाका. मामा तुम्ही फर्स्ट टाका. घास मामा इकडे उलट. नवरदेवापेक्षा मामा जास्त खुश आहेत. काय मेळ काय कळणाकडे. मामांसाठी या ठिकाणी मामांचा परिचय करून देते बरं का. हे दिस इज नवरीचे मामा. मामा असं 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 असं. आता सध्या इलेक्शनचा पिरियड चालू आहे, आतापासून सेटिंग लावू लागते. दिस इज नवरीचे मामा आणि दिस इज नवरदेवाचे मामा. अंगास इकडं मामा असं. दोन्ही मामांचा परिचय असा आहे बरं. हे दिस इज माझी मामा, दिस इज नवरदेवाची मामा. तुम्ही म्हणाल नवरी फार इंग्रजी बोलते, खूप शाळा शिकली वाटते. खरं सांगते मावशी, मी का नाही खूप शाळा शिकले बरं का. खूप म्हणजे खूप शाळा शिकले. एवढी शाळा शिकले मी का नाही LL होऊन बिलबिल झाली. एवढी शाळा शिकले बरं का. परंतु माझ्या मामांचा परिचय असा आहे बरं का. हे माझे मामा राहायला सध्या भारतात नसतात बरं का. माझे मामा राहायला सध्या अमेरिकेला असतात. मामांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे बरं का. हो ना मामा, तुम्ही फक्त हो म्हणा, बाकीचं मी सांभाळते. मामांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे. मामा की नाही तिकडं केसाव फुगे विकायला असतो. परंतु
नाही मामाने बिझनेस एवढा सिरियस घेतला, स्वतःचे पण ठेवले नाही. पण हे माझ्या होणारे मिस्टरांचे मामा बरं का. कुठं असतात? मामा राहायला सध्या दुबईला असतात. काय करतात तिकडे? मामांचा दुबईला खूप मोठा बिझनेस आहे. काय खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे. काय? मामाकडे तिकडं चपला सांधलं असतं. पण लग्न करता दोन्ही मामा उपस्थित राहिल्याबद्दल दोन्ही मामाला धन्यवाद. मामांनी विमान बुक केलं होतं बरं का लग्न करता माझ्या, पण घोटाळा असा झाला, विमान पंक्चर झालं म्हणून दोन्ही मामा हेलिकॉप्टरच्या पंख्याला लटकून इथपर्यंत आले. एकदा मामासाठी जोरदार टाळ्या होत्या. चला, दोन्ही मामांचा या ठिकाणी परिचय झालेला आहे. तर दोन्ही मामा मागे सारखा, दोन्ही मामा मागे जावा. नवरदेव इकडं मारा. हे माझे होणारे मिस्टर बरं का. लाजावं लागते, लाजल्यासारखं करावं लागते, कारण नवरदेव नवरीची लाजणारी पिढी म्हणजे आमची शेवटची पिढी बरं का. आता याच्यानंतर लाज लज्जा राहिलेली नाही. पण मिस्टरांचा परिचय असा बरं का. मुलींनो, हे माझे होणारे मिस्टर म्हणजे तुमचे दाजी बरं का. कुठं असतात हे? दाजी राहायला सध्या साऊथ आफ्रिकेला असतात. हे काय करतात तिकडं? तिकडच्या कलरचा यांच्यावर जास्त प्रभाव आहे. पण बरं का, राहायला सध्या आपले दाजी राहायला सध्या साऊथ आफ्रिकेला असतात बरं का. तुम्ही दाजींच्या कपड्यावर जाऊ नका. हा दाजीचा नाईटचा ड्रेस आहे. पण बरं का, माझे मिस्टर दुबईला त्यांचा फार, साऊथ आफ्रिकेला त्यांचा फार मोठा बिझनेस आहे बरं का. आमच्या इकडे तिकडं म्हशी सांभाळायला असतात. परंतु नवरदेव मुलगा हा बरं का शेतकरी आहे, आणि विशेष म्हणजे स्वतःच्या पायावर उभा आहे बघा. आहे का नाही स्वतःच्या पायावर उभं. कारण अशी कर्तृत्ववान मुलं आजकाल पाहायला सापडत नाही. आणि त्यापेक्षा विशेष म्हणजे बरं का, माझे मिस्टर निर्व्यसनी आहेत बरं का. आहे ना, तुम्ही लेट मान हलू नका, बाकीच्या डाऊट येते. कारण निर्व्यसनी मुलं आजकाल पाहायला सापडत नाही. 70-80% पोरांना व्यसन आहे. 80% पोरं आहेत व्यसनाच्या आरी गेले. दारू, गुटखा, गांजा, विमल, तंबाखू, सिगारेट. 80% पोरं नाही. म्हणून नेहमी मुलींना आणि मुलीच्या आई वडिलांना सांगत असतो, आपल्या मुलीकरता त्याच्या आयुष्याचा जोडीदार शोधत असताना त्याची प्रॉपर्टी कमी पाहिली तरी चालेल, परंतु पोरग मात्र निर्व्यसनी पाहिलं पाहिजे प्रत्येक आईबापाने. कारण ही काळाची गरज होतं. कारण पोरग सरकारी नोकरीला 100 एकर जमीन आहे, 15 रुपये ते काय उपयोगाचे बरं का. पण हे आमचे अजिबात तसे नाहीत बरं का. आमचे हे प्रगतशील शेतकरी आहेत बरं का, बागायतदार आहेत. आमच्या यांची चंद्रवाडी एकर जमीन आहे. कमी सांगितली का? खोटं बोला पण रेटून बोला बरं का. आणि विशेष म्हणजे शेतकरीत बरं का. कारण आजकाल शेतीवाल्याला कोणी मुलगी देणं गेले. शेतकरी म्हणलं की लोक म्हणतात मुलगी द्यायला नको, कारण मुलीला शेतामध्ये काम करावं लागेल. आता स्वतः शेतकरी सुद्धा म्हणतोय की आमची मुलगी शेतीवाल्याला द्यायची नाही. मुलीचे आईवडील म्हणतात आम्हाला जावई नोकरीवाला पाहिजे, तो सरकारी नोकरीला असला पाहिजे, तो परमनंट असला पाहिजे, त्याला 1.5-2 लाख रुपये पगार असला पाहिजे, त्याचा संभाजीनगर सारख्या ठिकाणी बंगला असला पाहिजे, आणि गावाकडं नावाला का होईना पण त्याला 10-15 एकर तरी शेती पाहिजे. आणि एवढी सगळी शेती असून सुद्धा आमची मुलगी शेतामध्ये कामाला गेली नाही पाहिजे. वारे जमाना. पण एक गोष्ट लक्षात ठेवा दादूंनो, तुम्ही डिमांड कितीही मोठ्या गोष्टीची करा, मी त्याला विरोध करत नाही, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, शेतकऱ्याला मात्र कधी कमी समजू नका बरं का. कारण तो जगाचा पोशिंदा आहे. जो स्वतःचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात आहे का. जो आपल्या कुटुंबाचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात, आणि जो संपूर्ण जगाचं पोट भरतो त्याला माझा शेतकरी म्हणतात दादांनो. म्हणून म्हणतात ना, वावर आहे तर पावर आहे. आता बोलता बोलता फार उशीर झाला लग्नाला. बरंच वराडा या ठिकाणी खोळंबलेलं आहे. त्यांना जेवणाची घाई झालेली बाकीच्यांना उरकतं घेते. पण बोलता बोलता एक परिचय करून द्यायचं राहिलं, महत्वाचा परिचय बरं का. पिंट्या इकडे बघा बाबा, पिंट्या इकडे बघा. चल पिंट्या इकडे, पप्पाची ओळख करून देते बघा तुला. पिंट्या बाळा, आजपासून हे आपले पप्पा. पप्पा पप्पा
वा तोंडात दात नसतात सुद्धा पप्पा चांगलं येते. पिंट्या पप्पाची पप्पी घे बघा. वा कसं वाटलं सरप्राईज. झालाय का ना जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा. पिंट्या इकडे बघा. पप्पा लई चिकटू नको. सेकंड हँड पप्पा आहेत. पण मग बरं का हो, आपलं कॅलेंडर 1972 मधलं. पण माझ्या लेकराचं नशीब बघा नशीब. माझ्या लेकराचं भाग्य बघा. आईच्या लग्नामध्ये अक्षता टाकायला उभे. चला लग्नाला सुरुवात करायची. अक्षता आल्या का इकडे पाठीमाग आले का? नसले आलं तर कोणी चपलान दगड फेकून मारू नका. लग्नासाठी आयर प्रत्येकानं करायचं बरं का. लग्नासाठी आयर करायचं आणि लग्नानंतर झाल्यानंतर जेवणाची सोय सुद्धा केलेली बरं का. लग्न झाल्याच्या नंतर जेवणाची सोय आपापल्या घरी केलेली. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान. स्वस्ति श्री गणनायका गजमुखो मोरेश्वरो सिद्धिदा बल्लारो मुरुडो विनायक महो चिंतामणि देवरो लेण्याद्री गिरिजात्मजो सुवर्दो विघ्नेश्वरो ओझरो ग्रामो राजन संस्थितो गणपति कुर्या सदा मंगल. शुभ मंगल सावधान, शुभ मंगल सावधान. सावधान. हर घर चांगला चिखल तोडवलं तुम्ही या ठिकाणी. काय किशोर विठ्ठलराव ढेपले यांच्याकडून 101 रुपये लग्न करता आहेर आलेला आहे. राजेंद्र चव्हाण 101 रुपयाचं लग्न करता आहेर आलेला आहे. आणि बबनराव निकम यांच्याकडून 51 रुपयाचं लग्न करता आहेर आलेला आहे. एकदा
सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. येऊ द्या, ज्यांना ज्यांना आहेर द्यायचं त्यांनी येऊ द्या. नवरदेवाच्या मामाकडून नाव काय? रामेश्वर काटकर, रामेश्वरराव काटकर यांच्याकडून लग्न करता 101 रुपयाचा आहेर आलेला आहे. मनापासून धन्यवाद. विलास वाघे 21 रुपयाचा आहेर आलेला. धन्यवाद. नाव आमच्या नवरीच्या आत्याबाई ज्ञानेश्वर कोलते. अध्यक्ष पाठीमागे राहू नका तुम्ही. अध्यक्षाकडून दिवाण आलेला आहे मोडका. ताठेताई आणि नांगरेताई यांच्याकडून 51 रुपयाचं लग्न करता आहेर. धन्यवाद. उपाध्यक्षाकडून बंद पडलेलं फ्रीज आलेलं आहे. जमा कर लागल ना आपला. गरीब मुलीचा संसार आहे बरं का. आणि आमच्या ह्यांना तेवढाच हातभार लागेल घराला. जमा करा. संदीप भाऊ सपकाळ पाटील अध्यक्ष यांच्याकडून लग्न करता 1100 रुपयाचा आहेर आलेला आहे. धन्यवाद. कैलास इधाटे यांच्याकडून सुद्धा लग्न करता 101 रुपयाचा आहेर आलेला. धन्यवाद. तुमचं काय वराड सगळं कंगाल आहे का? सगळं हे जे पैसे दिलेत ते सगळे आमच्याकडून आलेले आहेत बरं का. त्यांच्याकडून जे आलेले आहेत फक्त जेवायला आलेले आहेत. असं तसं करू नका. पैशाच्या बाबतीत नाही. हा आपलंच आहे ते. सदाशिवराव शिंदे 101 रुपयाचा लग्न करता आहेर आलेला आहे. एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. लग्न सोहळा संपन्न झालेला आहे. मामा नेमकं लग्न आमचं होतं का तुमचं होतं? हार तुम्ही तुमच्या गळ्यात घालून घेतले. एकदा मामांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. स्टेजवरच्यासाठी एकदा. आता बाकीचे खाली बसा. नवरदेव तुम्ही जागेवरच मारा. नाही ना उभं राहा. लग्न सोहळा संपन्न झालेला आहे. आता एक नाव घेण्याचा कार्यक्रम असतो बरं का. म्हणून लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाव घेईल. त्यानंतर मुख्यमंत्र्याची लाडकी दाजी नाव घेतील. पोरी हो दाजी किती खुश आहेत. दाजीला म्हटलं बरं झालं आत्ताच्या पोराचं एक होईना माझं ह्या वय दुसरं चालू आहे. पहिले झाले ना? हा झाले म्हणजे हे दुसरं आहे. काय बोलताय? द्या टाळी. माझं तिसरं आहे. कसं वाटलं? चांगलं. आणखीन काहीच नाही. आणखीन बरंच काय कायची तयारी ठेवा. घेत आहे का ना? देवळीत होती खिसणी. देवळीत होती खिसणी. होय व तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? काय नाव? नागेशराव. काय नाव आहे? नागेशराव. बरं झालं ये मग जुळला. कारण माझ्या पहिल्या बी नवऱ्याचं नाव नागेशराव होतं. कसं वाटतंय? छान वाटतंय. तुम्हाला मला जास्त आनंदी होऊ नका. मला फक्त लग्नाचं नाद आहे. नांदायचं अजिबात नाद नाही. घेते का? देवळीत होती खिसणी. देवळीत होती खिसणी. आमचे नागेशराव गेले संडासला. डोकरनं दिली ढुसणी. येऊ का? बायको माझी आईच पैस. बायको माझी आईच पैस.
सासू माझी आईच पैस, माधुरी माझी गवळीची म्हैस. कुठे गेले आमचे उपाध्यक्ष? तुम्ही म्हणले नवरदेव गरीब आहे, इतका गरीब असेल असं वाटलं नव्हतं. खुशाल मला गवळ्याची म्हैस म्हणतात. खरं सांगा बरं, इथं बसलेलं कोणी आईसारखं, ताईसारखं, भावासारखं, वडिलासारखं, खरं सांगा म्हशीसारखे दिसते का मी? कोण म्हणलं हो कारचडी? तुझ्या रानात काय चरला आलती होय रे? खुशाल हो म्हणतो या. कशी दिसते मी? दिसते का नाही मारुती कार? दिसते का नाही क्रेटा? दिसते का नाही MG हेक्टर? आणि हे बघा ना आमचं बेनाटालीचं ट्रॅक्टर, खोकडा 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 दमानं. कालच नवं टाकून आणले दम. काय म्हटले मला? गवळ्याची म्हैस. आता यांच्यापेक्षा भारीतलं नाव घेते बरं का. आला आला रुकवत, रुकवतात होता जिलेबीचा येडा. आला आला रुकवत, रुकवतात होता जिलेबीचा येडा. मी गवळ्याची म्हैस, तर आमचे नागेशराव पखालीचा रेडा. कैसा हराया. घेते आणखी ना. आता देवाचं नाव घेते. आधी केली बारशी. पूर्वीच्या काळातली नवरीनं नाव घ्यायचे बरं का. पूर्वीच्या म्हणजे आमच्या आजीबाईंच्या काळातली नवरी नाव घ्यायची. फार मोठं नाव असायचं आणि ते पाठ करायच्या पूर्वीच्या महिला. आता नवऱ्यांच्या नावं पाठ राहिले नाहीत. आता जर नवरीला म्हणलं नाव घे, आताची नवरी तिथल्या तिथं असं करते, पियुष संपलं. म्हणजे चालू कधी झालं संपलं कधी कळलंच नाही. पण पूर्वीच्या महिला नाव घ्यायचे. आधी केली बारशी, पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड, मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पाहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा, मग पाहिला पालखीचा वडा. पालखीच्या वडात नसतो ज्ञानोबरायचा घोडा, ज्ञानोबरायच्या घोड्याला घोंगराची हलकी. मग पाहिले मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा. मग पाहिला गोपाळपुरा, गोपाळपुरात पाहिला जनाबाईचा खेळ. मग झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीचा सोहळा खास दिवाळी आसपास साधू संतांची केली सेवा. मग गेली महादेवा, महादेवात व्हायला बळी. मग झाली जगन्नाथ जायची पाळी, जगन्नाथमध्ये घेतली माळ. मग झाली घरी जायची वेळ, घरी न्यायला घेतली भेळ. भेळमध्ये होता लसूण बरं का. केरभरी ओ कॅडबरी. भेळमध्ये होता लसूण. आणि आमच्या नागेशरावांचं नाव घेते टॉयलेटमध्ये बसून. कसं वाटतं आता हे? हळदुले वाटवणी मातीला पाटा आणि अवगुणाचा नवरा. हळदोली उठा, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या. चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या. ही चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या. ही चला हो लग्नाला माझ्या, चला हो लग्नाला माझ्या. आडनाव का आपलं? काळे. नागेश्वरराव काळे. कलर नाही सांगितलं तुम्हाला, आडनाव सांगितलं. नागेशराव काळे यांच्यासाठी सर्वांना जोरदार टाळ्या वाजवा. आता बसा खाली. इकडे खरं सांगा, लग्नातली आठवण आली का नाही? जुन्या आठवणी ताज्या झाल्या बरं का. बसा खाली. लग्न असे, लग्न म्हणजे काय? लग्नाची व्याख्या एक जणांना विचारली, त्यांना सांगितलं महाराज लग्न म्हणजे काय? हो, घोड्यावर बसून नवरदेवाने केलेला गाढवपणा म्हणजे लग्न. पण लग्न असं ज्याचं लग्न नाही झालं त्याला वाटतं कधी होईल, कधी लग्न होईल, कधी दोनाचे चार हात होतील. आणि ज्याचं लग्न झालंय त्याला विचारा, ते म्हणते उगाच झालं, 2-4 वर्ष थांबायला पाहिजे असे. चला, पण करावं लागतं प्रत्येकाला. आणि चला, लग्न संपन्न झालेलं आहे. या ठिकाणी आता सर्वांच्या साक्षीनं नाव घेण्याचा कार्यक्रम झालेला आहे. आता या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी नवरी सासरी नांदायला जाणार आहे बरं का महिला मंडळ. आणि ज्यावेळेला ती नवरी सासरी नांदायला जाते खूप रडते बरं का. आईच्या गळ्याला पडते, वडिलांच्या गळ्याला पडून फार रडते बरं का महिला मंडळ. का? आईनं जन्म दिलेला असतो, बापानं लाड केलेला असतात, सर्व हट्ट पुरवलेलं असतं, त्यामुळे साहजिक